मुंबई शहर आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर आपण आहोत। माझा सहकारी हर्षदला मी विनंती करतो, हर्षद आपण दाखवू काय आहे तो या ठिकाणी मुंबईची ताकद। मुंबई म्हणजे काय तर मुंबई 7 बेटांचं शहर। मुंबई म्हणजे काय तर कोळ्यांचं शहर। मुंबई म्हणजे काय तर गिरणी कामगारांचं शहर। आणि हेच हर्षद आपण दाखवूया, हा एल्गार करण्यासाठी उतरलेले आहेत सगळे गिरणी कामगार। आणि या ठिकाणी जितक्या ताकदीने या घोषणा देत आहेत, कशासाठी घोषणा देत आहेत, काय तुमची भूमिका? हक्क मुंबई शहरामध्ये आहे। आम्हाला मुंबईतून हद्दपार MMRच्या नावाखाली नेरळला पाठवण्याचं काम केलं जातं 80 किलोमीटर लांब। मुंबईमध्ये घरं ही दिली जाऊ शकतात। एका बाजूला या संयुक्त लढामध्ये ज्यांनी योगदान दिला, बलिदान दिला, त्याला मुंबई बाहेर पाठवायचं आणि धारावीच्या नावाखाली अडाणीच्या घशामध्ये मुंबई घालवायची, अशा प्रकारे या सरकारचा धोरण आहे। म्हणून मुंबईमध्येच आम्हाला घरं मिळाली। मुंबईमध्येच घर म्हणजे मोकळे व्हा, मोकळे व्हा, अजून मोकळे व्हा। खूप गर्दी आहे, काय तुमची भूमिका आहे? गेली 45 वर्ष आम्ही हा लढा देत आहोत। गिरणी कामगारांच्या हक्काचं घर आम्हाला मिळण्यासाठी आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि हा एकत्रित लढा आमचा कायमस्वरूपी असणार आणि प्रत्येकाला त्याचं स्वप्नातलं घर मिळावं आणि त्याचा वारसांना आपलं घर मिळावं याची हीच इच्छा आहे। एकजुटीचा मोरे काकांची ही घोषणा, ही बोलकी आहे। या सगळ्या थोड्या मोकळे व्हा, प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसते। जोपर्यंत नजर जाते आझाद मैदानात, हर्षद आपण दाखवूया, जोपर्यंत नजर जाते आहे तोपर्यंत दिसत आहेत फक्त गिरणी कामगार। तोपर्यंत या ठिकाणी येतोय घोषणांचा आवाज, तोपर्यंत या ठिकाणी प्रत्येकाची भूमिका आणि भावना हीच दिसते। प्रत्येकाला अपेक्षा आहे, प्रत्येकाला आवश्यकता आहे की या ठिकाणी आपल्याला घर मिळणार। निदान हा लढा तरी महत्वाचा आहे। पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि हे पावसाळी अधिवेशन सुरू असताना रस्त्यावर उतरलेला गिरणी कामगार हा प्रत्येक राज्यकर्त्याला टाहो फोडतोय की आम्हाला आमच्या हक्काचं घर अजूनही द्या। अजूनही वेळ गेली नाहीये। या ठिकाणी फक्त गिरणी कामगार नाही तर दूरपर्यंत नजर टाकली तर या ठिकाणी गिरणी कामगारांची पुढची पिढी, ती मुलं सुद्धा आहे। आणि याच ठिकाणी या जो घोषणांचा आवाज जो प्रत्येकाच्या शेवटपर्यंत पोहोचतोय, व्यासपीठावर कोणीही बोलत असलो तरी कामगार एकजुटीची घोषणा ही अजून किती वर्ष संघर्ष करावा लागणार, अजून किती वर्ष या ठिकाणी गिरणी कामगारांना रस्त्यावर उतरावं लागणार, हे प्रश्न आज जरी अनुत्तरित असले तरी प्रत्येकाला अपेक्षा आहे आणि आशा आहे मायबाप सरकारकडून हाच आवाज पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, आझाद मैदान, मुंबई।